जय भीम मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण जीवन संघर्षमय गेलेलं आहे आणि हे संघर्षमय जीवन प्रत्येकाने अभ्यासले आहे, प्रत्येकाला माहीत आहे. परंतु त्यांचा हा 6 डिसेंबर 1956 साली महापरिनिर्वाण दिन झाला आणि या देशाच्या बहुजन समाजाचा सावली ही संपून गेली. हा आशेचा एक वटवृक्ष कोसळून गेला. काळाने घात केलेली ती तारीख होती 6 डिसेंबर 1956 साल. पूर्णपणे त्यांच्या जीवनामध्ये जो संघर्ष होता त्याचा अभ्यास प्रत्येकाला माहीतच आहे. परंतु मला आज सांगावंसं वाटतं की दिनांक 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीमध्ये त्यांचा रोजचा प्रवास कसा गेला. त्यांचा हा रोजचा प्रवास म्हणजेच संघर्षमय तरी गाथा होतीच, पण शेवटच्या क्षणापर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एक लढण्याची जिद्द आणि संघर्षमय जीवन त्यांनी कसं जीवन काढलेलं आहे हे आपण पाहायचं. तर 1 डिसेंबर 1956 या दिवशी तत्पूर्वी मला सांगावंसं वाटतं की 20 नोव्हेंबर 1956 काठमांडू येथे चौथे बुद्ध संमेलन भरलेलं होतं आणि तिथे बाबासाहेब काठमांडू येथे त्या संमेलनाला हजर होते. त्या संमेलनामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी भाषणही केलं होतं की मला जर अजून 2 वर्ष आयुष्य जर मिळालं तर या भारतातील 5 कोटी जनता मी बुद्धमय करून दाखवीन, असंही त्यांनी त्यावेळी तिथं भाषण केलं होतं. आणि काठमांडूवरून जेव्हा ते परतले होते 24 नोव्हेंबरला सारनाथ हा एक बनारसमधील भाग आहे, इथे धम्मरत्न आणि संसद रामधन तिथेही बाबासाहेब याही कार्यक्रमाला उपस्थित होते. जेव्हा ते हा कार्यक्रम आटोपून 1 डिसेंबरला दिल्ली येथे आले, त्यांच्यासोबत नानकचंद रत्तू हा त्यांचा PA म्हणजेच पर्सनल असिस्टंट हाही त्यांच्यासोबत होता. दिल्लीला आल्यानंतर साहेब संध्याकाळी मथुराला गेले, कारण तिथं प्रदर्शन होतं. ते प्रदर्शनही त्यांनी पाहिलं. येताना काही पुस्तकेही आणली. त्यानंतर 2 डिसेंबर मेहरुलिका येथे एक बुद्ध विहार आहे, तेथे दलाई लामा आले होते. तथागत गौतम बुद्धांना 25,000 वर्ष पूर्ण झाल्यामुळे
हा एक कार्यक्रम आयोजिला होता. हा फार मोठा मेळावा होता. तर तिथे मेहरुलिका येथे या बुद्ध संमेलनामध्ये बाबासाहेब हजर होते. तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळं थोडंसं अंगही गरम लागत होतं. त्यामुळे त्यावेळी ते त्या स्टेजवर गेले नाहीत. स्टेजच्या खालीच एका आराम खुर्चीवर बसले आणि त्यावेळी दलाई लामा यांच्याकडून बाबासाहेबांना बोधिसत्व अशी एक उपमा मिळाली. बोधिसत्व. आता ही बोधिसत्व पुढे चालून सतत त्यांना ही उपमा राहील हे असं वाटलंही नव्हतं. परंतु दलाई लामांनी सांगितलं की या भारतामध्ये केवळ बाबासाहेबांच्यामुळं या भारतामध्ये केवळ बाबासाहेबांच्यामुळेच हा बौद्ध धर्म पुनश्च एक वेळ आलेला आहे. म्हणून आपण त्यांना बोधिसत्व असं म्हणतो. आणि या दलाई लामाने हे दिलेली त्यांची बोधिसत्व ही उपमा ऐकल्यानंतर तेथे उपस्थित असणारे सर्व समुदाय, जनता हे बाबासाहेबांच्याकडे कुतूहलानं पाहत होते. दलाई लामाचं भाषण संपलं, कार्यक्रमही संपला. पण बाबासाहेब त्याच ठिकाणी शांत बसून होते. हे बाबासाहेबांना कुतूहलानं पाहत होते. काही जनता त्यांच्या चरणावर आपला माथा टेकवत होती. हा 2 डिसेंबरचा कार्यक्रम होता. कारण बघत असताना एकच नवलाईचं वाटत होतं की यांच्यामुळेच भारतात बुद्ध आला. या बाबांच्यामुळेच भारतात बुद्ध आला. यानंतर 3 डिसेंबरला एक महत्त्वाची घटना घडली की रात्र फार झाली होती. 10:30-11 वाजले होते आणि बाबासाहेबांना समजलं की आपल्या बंगल्यावर घरी जो माळी आहे, जो आपल्या फुलांची, झाडांची देखभाल करतो, तो खूप आजारी आहे. मग अशा वेळी त्याने हातात काठी घेतली. नानक चंद्रत्तूच्या खांद्याचा आधार घेतला आणि ते त्या माळ्याला जाऊन भेटले. त्याला त्याने आधार दिला. त्याला सांगितलं, काही काळजी करू नकोस, तुम्ही नक्की बरे व्हाल. तुमच्या औषध पाण्याची सोय करतो. तुम्हाला अजून काही मदत लागली तर तुम्ही नानकचंदशी बिनधास्त बोला. स्वतःची काळजी घ्या. असं सांगूनही बाबासाहेब परत आले. आता आपण जाऊयात 4 डिसेंबर. 4 डिसेंबरची घटना सांगण्यापूर्वी अतिशय महत्त्वाचं थोडंसं सांगावंसं वाटतं की 16 डिसेंबर 1956 या तारखेला, या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे धम्मदीक्षा सोहळा हा कार्यक्रम आयोजिला होता. कारण नागपूर येथे त्यांनी एक परिषद पूर्ण केली होती आणि आता मुंबई येथे त्यांना 16 डिसेंबर या दिवशी त्यांना हा एक दुसरा
बुद्ध धम्म परिवर्तन सोहळा हा घ्यायचा होता. त्याच्या अनुषंगाने त्यांनी नानकचंद रत्तूला एक 2 पत्र लिहायला लावली. एक पत्र होतं प्रख्यात्रे यांना, म्हणजे प्रल्हाद केशवात्रे. या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की नवीन जो साहेबांनी एक पक्ष केला होता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्या पक्षाविषयी किंवा त्यामध्ये तुम्ही कार्यरत व्हा, सामील व्हा, ह्या हेतूने ते पत्र होतं. दुसरं पत्र लिहिलं होतं MS जोशी यांना. संदर्भ एकच होता की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नवीन कार्यकारिणीमध्ये आपण काम करावं. आणि त्यावेळी त्याने अजून एक तिसरं पत्र लिहिलं. ते पत्र बॅरिस्टर समर्थ यांना लिहिलं. त्यामध्ये त्याने सांगितलं होतं की जो 16 डिसेंबरला आपला जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं नियोजन तुम्ही व्यवस्थित कराल, असं याही पत्रात लिहिलं होतं. बराच वेळ झाला होता. नंतर रात्री जवळजवळ 1:30 वाजेपर्यंत त्यांनी या पत्रांचं लिखाण केलं. आणि एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा वाटतो की आज सकाळी एक फोटोग्राफर आला होता. त्यांना बहुतेक बाबासाहेबांच्यावर काहीतरी चित्रफित करायची होती. पण बाबासाहेबांनी सांगितलं की आता मला वेळ नाही, मला संसदेमध्ये जायचं आहे, या फोटोचं काम आपण नंतर करूयात. त्यामुळे हेही मुद्दा मला सांगू असं वाटलं. आता दिवस येतो तो 5 डिसेंबरचा. दिल्ली विमानतळावर बनारसवरून काही संघाची लोक आल्यामुळे स्वतः बाबासाहेब संघाकडे गेलेत. त्यांची भेट घेतली. संघाचा कार्यक्रमही पूर्ण केला. संघाचा कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर जेव्हा ते संघाचं काम पूर्ण करून आले, तेव्हा संघाचं काम पूर्ण करून आल्यानंतर संध्याकाळी त्यांचा जो स्वयंपाक बनवणारा सुदामा, तोही म्हणला, बाबासाहेब थोडंसं जेवण करावं, जेवण हे तयार आहे. नानकचंद रत्तूही गेल्या 2-3 दिवसापासून घरी गेले नव्हते. बाबासाहेबांनी त्यावेळी थोडासा भात खाल्ला आणि सुदामालाही जायला सांगितलं, नानकचंद रत्तूलाही जायला सांगितलं. फक्त जाता जाता नानकचंद रत्तूला म्हणले, बुद्ध आणि धम्म त्याची जरा प्रस्तावना दे. ती प्रस्तावना त्याने घेतली आणि रात्री ते 11:30च्या दरम्यान 11:30च्या दरम्यान ते झोपण्यासाठी गेले. ही घटना नानकचंद रत्तू यांच्या संस्मरण या पुस्तकातून मिळाली. त्यात उल्लेख आहे असा. प्रस्तावना वाचत वाचत ते झोपले आणि या दिनचर्याबरोबर कुणालाच वाटलं नव्हतं की असं काही अपशकुन होईल किंवा वाईट होईल. आणि तो काळा दिवस उजाडला.
6 डिसेंबर या दिवशी ज्या ठिकाणी बाबासाहेब झोपले होते तेथून ते उठलेच नाहीत. 6 डिसेंबर या दिवशी त्यांची प्राणज्योत मावळली. क्षणार्धात ही बातमी देशभर पसरली. त्यांचा मृत्यू दिल्लीमध्ये झाला होता, पण त्यांच्या अंत्यविधी मुंबईला करायचा हे ठरल्यामुळं सर्व देशभरातील जनता मुंबईकडे धाव घेत होती. जेव्हा दादर येथे बाबासाहेबांचं अंत्यविधीचं नियोजन केलं होतं, पूर्ण देशातून जनता फक्त दादरच्या दिशेने वाहत होती. माणसांच्या डोळ्यातील आसवाने पूर्ण रस्ते ओले चिंब झाले होते. आमचा आधारस्तंभ गेला, आमचा वड गेला, आमचा बाप गेला. आम्ही कुणाकडे पाहायचं? आता आम्ही काय म्हणून जगायचं? प्रत्येकाचं हृदय भरून येत होतं आणि प्रत्येक जण बाबासाहेबांचं शेवटचं मुखदर्शन घेण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीकडे निघाला होता. जेव्हा बाबासाहेबांना चंदनाच्या चितेवर लाकडावर ठेवलं गेलं, तेव्हा फार पक्षाच्या चर्चेत असणारे नेते दादासाहेब गायकवाड हे तेव्हा अग्रेसर चळवळीमध्ये होते. ते उठून उभा राहिले, त्यांनी श्रद्धांजली वाहिली. बौद्ध पद्धतीने डॉक्टर भदंत आनंद कौशल्यम यांनी अंत्यविधी पूर्ण केला. दादासाहेब गायकवाड यांनी श्रद्धांजली वाहिली आणि तेव्हा त्यांनी अशी घोषणाही केली, 16 डिसेंबरला याच ठिकाणी बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेण्यासाठी एक मोठी परिषद भरवली होती, परंतु ते स्वप्न अपुरं राहिलं. तर आपण त्यांच्या समक्ष त्यांच्या साक्षीने आजच हा विधी पूर्ण करूया आणि ही धम्मदीक्षा घेऊया. ज्यांची कुणाची इच्छा असेल त्याने हात वर करावा. सगळ्यांनीच हात वरती केला. यावेळी उपस्थित असणारे भदंत आनंद कौशल्यम यांनी त्रिचरण पंचशिलाचं पाठन केलं आणि या लाखो लोकांनी या क्षणी धम्मदीक्षा घेतली. हात वरती करा ज्यावेळी म्हटले होते त्यावेळी सुद्धा प्रके आत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव आत्रे यांनीही यावेळी धम्मदीक्षा घेतली. हा एक महत्वाचा या ठिकाणी न भूतो न भविष्य अविस्मरणीय क्षण झाला. लाखो अनुयायांनी
धम्मदीक्षा घेतली. त्यानंतर बाबासाहेबांचे पुत्र यशवंत, ज्यांना आपण भैयासाहेब म्हणतो, तसा विचार केला तर आपण सर्वच त्यांची मुले आहोत. सर्वजण त्यांना बाबा म्हणायचे. पण भैयासाहेब पुढे गेले. त्यांनी त्यांच्या चिथेला अग्नी दिली आणि प्रत्येक माणसाने ही ज्वाला आपल्या डोळ्यात साठवून आपल्याकडे परतीची वाट घेतली. ही अग्नी सतत आमच्या मस्तकी, सतत आमच्या डोळ्यात राहो. हेच तेज, हीच भावना बाबासाहेबांची अग्नी डोळ्यात सामावून प्रत्येक त्यांचं प्रेमी भरल्या हृदयानं आपल्या गावाकडे परतला. मित्र, दिनांक 1 तारखेपासून 6 डिसेंबर पर्यंत जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी संघर्ष केला, अशा या महामानवास बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांस कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम, विनम्र अभिवादन. जय भीम, नमो बुद्धाय.